नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये चर्चा आणि प्रश्न आहेत. तर मित्रांनो, हा जो काही आपला 8वा हप्ता आहे, हा 8वा हप्ता कधी मिळणार ते अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत जा, शेअर करत जा. बघा, हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्यांमध्ये हे सांगण्यात आलं होतं की जी काही तरतूद आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी 8व्या हप्त्यासाठी लागणारा जो काही जवळपास 2,000 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे, ओके, तो निधी तुम्ही बाजूला काढून ठेवा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्या संदर्भातील पैसे वेळेवर देण्यात येतील. आता नोव्हेंबरमध्ये PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा टाकण्यात आला होता आणि त्याच वेळेस बहुतेक शेतकऱ्यांना असं वाटत होतं की नमो शेतकरीच्या हप्त्याबरोबरच आता PM किसानच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरीचा हप्ता ट्रान्सफर होईल. पण तसं झालं नाही, कारण की बहुतेक शेतकऱ्यांचं जे काही आधार सीडिंग आहे ते आधार सीडिंग त्यांनी केलेलं नव्हतं. आता आधार सीडिंग जर तुमचं पेंडिंग असेल तर तुम्हाला जो काही येणारा हप्ता आहे त्या हप्त्याला मुकावा लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा तुमचा आधार सीडिंग करून घ्या. बहुतेक शेतकऱ्यांचं काय झालंय, त्यांचं फार्मर आय डी त्यांनी अजून काढलेलं नाहीये किंवा काढून देखील त्याचं ते कनेक्ट वगैरे जे काही त्यांचं लिंकेज असतं ते केलेलं नसतं आणि म्हणूनच शेतकऱ्यांना तिथे येणाऱ्या हप्त्यामध्ये मुकावं लागणार आहे मित्रांनो. पण असं न होता लवकरात लवकर आपला हप्ता मिळण्यासाठी तुम्ही तिथे आधार सीडिंग करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता येईल कधी, तर येत्या जे काही जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नक्कीच ट्रान्सफर करण्यात येईल मित्रांनो. धन्यवाद.